कर्नाटकातील कृष्णा नदीवरील हिप्परगी बॅरेजच्या जलव्यवस्थापनामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा महापुराची भीती व्यक्त केली जाते। बॅरेजच्या 22 पैकी केवळ 2 दरवाजातूनच पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अतिवृष्टी झाल्यास कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन बॅकवॉटर्सला फटका बसण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर बी न्यूजचे प्रतिनिधी रमेश सुतार यांचा हिप्परगी बॅरेजच्या घटनास्थळावरून घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दरवर्षी पुराच्या संकटाचा सामना करावा लागतो। यंदा मान्सूनला उशिरा सुरुवात झाली असली तरी कोयना, राधानगरी तसंच इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होतीये। कोयना आणि राधानगरी धरणं अजून पूर्ण क्षमतेनं भरलेली नसल्यानं त्यातून मोठा विसर्ग सुरू झालेला नाही। तरीही नदीवरील बंधारे 2 वेळा पाण्याखाली गेलेत। त्यामुळे या परिस्थितीमागे हिप्परगी बॅरेजचं जलव्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा असल्याची चर्चा सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर बी न्यूजचे प्रतिनिधी रमेश सुतार यांनी कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील अथणी तालुक्यात असलेल्या हिप्परगी बॅरेजची प्रत्यक्ष पाहणी केली। कृष्णा नदीवर उभारलेल्या या बॅरेजला 40 फूट रुंद आणि 30 फूट उंच असे एकूण 22 दरवाजे आहेत। या बॅरेजमुळे कृष्णा नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात नियंत्रित केलं जातंय। सध्या बॅरेजच्या 22 पैकी केवळ क्रमांक 6 आणि 7 या 2 दरवाजातूनच पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हिप्परगी बॅरेजमधील पाण्याची पातळी सुमारे 521.50 मीटर असून अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी सुमारे 517 मीटर आहे, तर शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्याजवळ पाणी पातळी 524 मीटर आहे। बहुतांश दरवाजे बंद असल्यामुळे कृष्णा नदीत बॅकवॉटरचा परिणाम वाढत असून त्याचा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या भागांना बसतोय। हिप्परगी बॅरेजचे अधिक दरवाजे वेळेत खुले करून नदीचा प्रवाह सुरळीत ठेवणं आवश्यक आहे। मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये प्रभावी समन्वयाचा अभाव असल्यानं पूरस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचा आरोप माजी आमदार उल्हास पाटील यांनी केला आहे। मान्सून आता नुकता सुरुवात झालाय, अजून यानंतरच्या काळात सुद्धा पाऊस होणार आहे आणि जरी मान्सून विचलित झाला असला तरी सुद्धा धोकादायक बाब कोणती आहे तर हा पाऊस अनियमित पडायला लागला आणि मोठ्या प्रमाणामध्ये पडायला लागलाय। एका भागामध्ये 400-500 मिलीमीटर पाऊस पडायला लागलाय आणि एवढं सगळं पाणी प्लस धरणातनं सोडलेलं पाणी या प्रवाहामध्ये मावणार नाही आणि हा सगळा धोका पश्चिम महाराष्ट्राला सांगली कोल्हापूर जिल्ह्याला उद्याच्या काळात भोगावा लागणार आहे आणि या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचं नुकसान दोन्ही राज्यातलं होणार आहे। हे टाळण्यासाठी ज्या पद्धतीनं आता अलमट्टी धरणाची पाणी पातळी आहे 517.50 तेवढी या हिप्परगीच्या माध्यमातून मेंटेन केली तर उद्याच्या काळात कोणतंही संकट या महापुराच्या वतीतलं येणार नाही। हे आतापर्यंतच्या गेल्या 25 वर्षाच्या अनुभवावरून आपण ठामपणाने सांगू शकतो। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिप्परगी बॅरेजच्या जलव्यवस्थापनाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार धरण आणि बॅरेजचं समन्वित व्यवस्थापन केल्यास भविष्यातील महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो। मात्र अतिवृष्टी झाल्यास कृष्णा खोऱ्यातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुन्हा एकदा महापुराच्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं। कर्नाटक राज्यातील हिप्परगी बंधाऱ्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। या धरणातील 22 दरवाजापैकी 2 दरवाजातूनच पाण्याचा प्रवाह सुरू आहे आणि याचा फटका बॅकवॉटरचा शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याला बसत आहे। आता सुरुवात पावसाची जरी झाली असली तरी भविष्यात येणारा मान्सूनचा पाऊस, धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे आतापासूनच हिप्परगी धरणाचे सर्व दरवाजे खुले करणे गरजेचे आहे। अन्यथा भविष्यात कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण आहे। बी न्यूजसाठी हिप्परगीहून रमेश सुतार।